लाडकी बहिणीच्या लाडक्या ताईंनो, एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो, हप्ता वाटप सुरू होणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। लाडक्या ताईंनो, कोणत्या ताईंना हा हप्ता भेटणार आहे, कोणत्या ताई या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। याद्या या ठिकाणी बनायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला ह्या लाभार्थ्याच्या याद्या पुढे डिस्प्ले होणार आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला लाभ भेटणार आहे, कोणत्या ताईला लाभ भेटणार नाहीये, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला 10वा हप्ता हवाय का? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि दुसरी आनंदाची बातमी ही आहे की ज्या ताई आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या, त्यांच्यासाठी देखील जीआर आलेला आहे। तुमचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे। निराधार ताई लक्षात घ्या, संजय गांधी निराधार ताई, तुमचा हप्ता देखील या ठिकाणी वाटप होणार आहे। तुमच्याबद्दल देखील एक मोठा जीआर आलेला आहे। जर कोणी निराधार ताई या ठिकाणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो ज्याच्यानुसार तुम्हाला निराधार योजनेचे या ठिकाणी पैसे देखील भेटणार आहेत, त्याचा लाभ देखील भेटणार आहे आणि काही त्याच्यामध्ये बदल झालेत का योजनेमध्ये ते देखील सांगणार आहे, कारण नवीन जीआर आलेला आहे। तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता, 10व्या महिन्याचा हप्ता, 10वा हप्ता हा कधी भेटणार आहे, कशा स्वरूपात भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। आणि कोणत्या ताई या ठिकाणी बाहेर पडणार आहेत या हप्त्यामधून ते देखील या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, व्हिडिओ आता काळजीपूर्वक बघायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला सुरुवात करूया या व्हिडिओला। बघा, एप्रिलचा 10वा हप्ता या ठिकाणी वाटप कधी सुरू होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी बघू शकता सगळ्या गोष्टी न्यूजपेपर मधल्या असतील किंवा टीव्ही मधली, साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे। कोणत्या ताईला झटका बसणार आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू झाली आहे, कुठे याच्या समोर आले, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला ओपन करून दाखवत आहे। राज्यभरातील अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 स्वतःच्या नावावरती असलेल्या 12,000 महिलांचा समावेश आहे। तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 28,000 महिलाही यात सहभागी आहेत। आगामी काळामध्ये 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ यात आता बंद केला जाणार आहे। दरम्यान, लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्यभरात 15 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्यांना केवळ बघा लाडक्या ताईंनो, डायरेक्ट याद्या या ठिकाणी समोर यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी अगोदर लेक्चरच्या अगोदर पण सांगितलं होतं, 4 चाकीवाल्या ज्या ताई आहेत त्यांच्या पडताळण्या फेब्रुवारी 6 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे। फेब्रुवारी महिना, मार्च महिना, आता एप्रिल महिना, अशा बऱ्या 2-2.5 महिन्यापासून ही पडताळणी सुरू आहे आणि पहिला जिल्हा समोर आलाय या ठिकाणी, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये, सोलापूरच्या कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय किंवा तुमचा जिल्हा सांगा, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्यामध्ये घरामध्ये येऊन कोणाची पडताळणी झालेली आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंनो, बघा या ठिकाणी 4 चाकीची तपासणी सुरू आहे। पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, मोठे मोठे नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू आहे। आणि सोलापूर जिल्ह्याची बातमी तुमच्या समोर आलेली आहे। या ठिकाणी 12,000 ताईंना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे। 12,000 लाडक्या बहिणी 4 चाकीमुळे वगळण्यात आलेल्या आहेत, ह्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्याची ही मोठी बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। बघा, तुम्हाला वाटत असेल तर परत एकदा नीट सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता। साम टीव्हीची ही लेटेस्ट बातमी समोर आहे। राज्यभरातील अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 चाकी स्वतःच्या नावावरती असलेल्या 12,000 महिलांचा समावेश आहे। तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 28,000 महिलाही यात सहभागी आहेत। आगामी काळामध्ये 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ यात आता बंद केला जाणार आहे। दरम्यान, लाडक्या बहिणी योजनेसाठी राज्यभरात 15 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्यांना केवळ 500 रुपयेच लाभ दिला जाणार आहे। राज्यभरातील अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 चाकी स्वतःच्या नावावर
तर लाडक्या ताईंनो तुम्ही बघितलं असेल सोलापूर जिल्ह्याची एक बातमी समोर आली आहे. 12,000 या ठिकाणी ताई या ठिकाणी काय झालेल्या आहेत वजा करण्यात आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याची बातमी आहे. 4 चाकी गाडी असल्यामुळे 12,000 ताई या ठिकाणी वजा केले गेलेले आहेत एका सोलापूर जिल्ह्यामध्ये. आता बाकीच्या जिल्ह्याच्या पण याद्या या ठिकाणी समोर यायला चालू झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो मी 20 या ठिकाणी 20 काय आपली तारीख आहे एप्रिल तारीख आहे. 20 एप्रिल पर्यंत सगळ्या याद्या पुढे येतील. म्हणजे 20 एप्रिल पर्यंत सगळ्या याद्या पुढे ढकलायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक 26-27 तारखेच्या नंतर 28 तारखेच्या नंतर तुम्हाला लाभ यायला सुरू होणार आहे. जर हा लाभ या ठिकाणी असं म्हणत आहेत की एप्रिल महिन्यामध्ये शेवटच्या या दिवशी म्हणजे 30 एप्रिलला भेटणार आहे. कारण अक्षय तृतीया 30 तारखेला आलेली आहे. मग जर 30 तारखेला वितरण चालू झालं तर हे एप्रिल महिन्याचा हा पुढे या ठिकाणी एप्रिल नंतर काय होतं मे महिना लागतो आणि मे महिन्याचे पण या ठिकाणी 1,500 रुपये अकाउंटला येतील का तर अशा स्वरूपाचे बरीच चर्चा चालू झाली आहे की जसं मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्र पैसे 3,000 रुपये अकाउंटला आले होते त्या स्वरूपात लाडक्या ताईंनो तुम्हाला पैसे हवेत का एप्रिल महिन्याचा हप्ता पण लगेच आणि पुढच्या मे महिन्याचा पण हप्ता लगेच म्हणजे दोन्ही मिळून एकाच वेळेस जर हप्ता भेटला 3,000 रुपये भेटले तर तुम्हाला चांगलं वाटेल का. लाडक्या ताईंनो एकदा छोटा प्रश्न विचारत आहे सगळ्या ताईंना एक छोटा प्रश्न विचारत आहे आणि अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी लाडक्या बहिणीबद्दल काय बोललेलं आहे. हप्ता कधी भेटणार आहे कशा स्वरूपात भेटणार आहे पुढे 2100 रुपये कधी भेटणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या ताईंनो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठे विधान. म्हणाले महाराष्ट्र राज्य या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे त्यांनी मोठं एक विधान केलेलं आहे. त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की बाबा ही लाडकी बहीण योजना आहे ती चालूच राहणार आहे आणि अशामध्ये कोणीच याला या ठिकाणी बंद करू शकणार नाही. कोणी विरोधक किती कोर्टात गेले किंवा विरोधक काही जरी म्हणले तरी ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाहीत. कारण लाडक्या बहिणीमुळे आमचं सरकार आलेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणीची आम्ही काय करणार आहोत दखल घेत आम्ही ही लाडकी बहीण योजना चालू ठेवणार आहोत. तर हे सगळ्यात मोठं स्टेटमेंट या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्या लाडक्या ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर आमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होईल का तर ते बंद होणार नाही. काळजी करायची गरज नाहीये. फक्त ज्या अपात्र ताई आहेत कोणत्या अपात्र ताई आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या ताई असतील किंवा 4 चाकी योजनेवाल्या ताई असतील किंवा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर चालले त्या ताई असतील ज्यांचं वय 65 वर्षाच्या वर चाललंय अशा ताई असतील किंवा वेगवेगळे डुप्लिकेट फॉर्म कोणी भरले असतील अशा कोणी ताई असतील किंवा दुसऱ्या राज्यातून ताई आले असतील महाराष्ट्रामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये जसं बांगलादेशचे पण काही इकडे येऊन महिलांनी फॉर्म भरले होते अशा ताईंना या ठिकाणी काय केलं जाणार आहे अपात्र ठरवलं जाणार आहे आणि त्यांना पैसे दिले जाणार नाहीत. आणि ज्या नमो शेतकरी योजना असतील शेतकरी सन्मान योजनेचे ज्यांना पैसे भेटतात त्या ताईंना 500 रुपये भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही एक मला प्रश्न विचारत आहे मी तुम्हाला की बाबा लाडक्या ताईंनो तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या व्यतिरिक्त कोणत्या योजनेचे पैसे भेटतात का खरं मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि जर तुम्हाला भेटत नसतील तर 100% सांगतो तुम्हाला 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणार. तर लाडक्या ताईंनो नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दररोज सांगत असतो. थोडी 1-2 दिवसापासून तब्येत ठीक नसल्यामुळे अस्वस्थ वाटत असल्यामुळे मी व्हिडिओ घेतले नव्हते. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला दररोज मी अपडेट देत आहे. काही जरी प्रश्न असतील अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. त्याचबरोबर चॅनलवर नवीन कुणी आला असाल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त लाईक करायचं व्हिडिओला आणि कुणाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आज इथेच थांबतो. उद्या काही नवीन अपडेट आलं तर उद्या सकाळी भेटणार आहे. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव.